मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भाच्या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि शेगाव येथील संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन ते काही निवडक कार्यकर्त्यांसोबत आता विश्राम भवन येथे बातचीत करत आपल्यासोबत विदर्भाचे संपर्क प्रमुख विठ्ठल लोखंडकर आहेत। दादा, काय म्हणाल? विदर्भाचा दौरा हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होता। राजसाहेबांचा दौरा कसा झालाय? अत्यंत सुंदर, म्हणजे त्याला तोडच नाही, इतका प्रचंड उत्साह, प्रतिसाद। रात्रीसुद्धा 12-12, 1-1 वाजेपर्यंत कार्यकर्ते जगून साहेबांची वाट बघतात आणि त्याचं हे चित्र आपण बघून राहिलो। संपूर्ण शहर, वाशिमला मी बघितलं, प्रचंड वातावरण होतं। पातूरला तर प्रचंड फार मोठी अशी साहेबांची तिथे स्वागत झालं। त्यानंतर अकोला शहरात तर फारच मोठं स्वागत झालं। त्यानंतर बाळापूरला स्वागत झालं आणि आज मंदिरातसुद्धा अनेक भक्तगण साहेबांना बघून एक आनंद, उत्साह होता। आणि विदर्भात साहेबांनी जे काही आज संपूर्ण शेवटचा दिवस आहे, गजानन महाराजांचं दर्शन घेऊन हा दौरा संपूर्ण आज इथे समाप्त होणार आहे विदर्भाचा। त्यांनी आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिलेलं आहे। आज अकोल्यातही बैठक झाली, आता थोड्या वेळाने आमची बुलढाणा जिल्ह्याची शेगावच्या सभागृहात तिथे बैठक आहे। नेमका काय कानमंत्र दिलाय साहेबांनी? आपण पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख आहात, आपणही निवडणूक लढवणार अशी माहिती मिळाली आहे। इथे निवडणूक लढवणे न लढवणे हे सन्मान्य साहेबांच्या हाती आहे। साहेबांनी सांगितलं तर आम्ही विरोधी कुदी टाकतो, तो विषय नाही आहे। प्रश्न आहे की पक्षाची जोपर्यंत पाळंमुळं शेवटच्या घटकापर्यंत जात नाहीत। आज 18 वर्ष झाले आमचा पक्ष उभा आहे, परंतु आम्हाला का वोटिंग मिळत नाही, का आम्ही कुठे कमी पडतो? पण आज आम्ही बघितलं की संपूर्ण महाराष्ट्रात हे सगळं जे खिचडी झालेली आहे, कोणाचा पायपोस कोणाकडे नाही। त्यामुळे आता फक्त लोकांना बदल हवा आहे आणि ते राज ठाकरे साहेबांच्या माध्यमातूनच सगळं लोकांना दिसते आहे। मला 100% खात्री आहे की एक प्रचंड लाट या विदर्भातून सन्मान्य राज ठाकरे साहेबांच्या पाठीशी आमच्या तरुणांच्या मार्फत उभी झालेली आहे आणि ते तुम्हाला प्रत्येक दिसणार आहे। तर नक्कीच विदर्भाच्या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना राजसाहेबांनी मोठा कानमंत्र दिला आणि तो म्हणजे विधानसभा निवडणुकीसंदर्भातला कानमंत्र। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, शेगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।